13 उंची आहे. 13 मध्ये 1.5 इंच उंची वाढवून घेतली. 14.5 उंची आली. मार्किंग करून घ्या उंचीची लाईन पूर्ण. छाती घेरानुसार शोल्डरचं माप ठेवतो आपण. तर छाती घेर जर जास्त असेल तर आणि गळ्याची उंची जर जास्त असेल तर आपण शोल्डरचा माप 5.5 ठेवतो. 5.5 नंतर 3 इंच शोल्डर पट्टी आणि उरलेला गळा. गळ्याच्या इथे अर्धा इंच खाली उतार द्यायचा. इथून गळ्याची उंची घ्यायची क्रॉस मध्ये. गळ्याची उंची किती? 6. हा, गळ्याची विड्थ जेवढी वरती आहे तेवढीच खाली पण येणार. तर चौकोन वरती ड्रॉ करायचा आणि गळ्याचा आकार नंतर द्यायचा. गळ्याचं हे झाल्यानंतर इथून खाली शोल्डरच्या इथून सरळ, जर शोल्डर 5.5 असेल तर खाली सरळ अर्धा इंच वाढवतो म्हणजे 6 इंच घेतो. 6 इंचाची लाईन आडवी आखून घ्यायची. साडेपाचची लाईन सरळ त्या लाईनीवरती आखून घ्यायची आधी. त्याच्यानंतर अर्धा इंच बाहेर घ्यायची खालून. वरनं पण शोल्डर उतार द्यायचा आहे गळ्याच्या साईडला. अर्धा इंच बाहेर मार्किंग करून ती लाईन वरती शोल्डरच्या इथे जोडून घ्यायची. आता छातीचा चौथा भागाचं मार्किंग करायचंय. तिचा चौथा भाग किती येतोय? 9.5. अर्धा इंच लुजिंग, 1.5 इंच मार्जिन. हे ब्लाऊजच्या मापावरून टाकतोय म्हणून अर्धा इंच लुजिंग देतोय. आता तसं सेम मेजरमेंट खालचं घ्यायचं कमरेच्या इकडचं. कमरेचा चौथा भाग 7.25. अर्धा इंच लुजिंग, 1.5 इंच टक्स, 1.5 इंच मार्जिन. ज्या मार्जिनच्या लाईन आहेत त्यावरती उभ्या आखून घ्यायच्या. आता योगपट्टी करायची आहे. योगपट्टीची उंची असते 2 किंवा 2.5, ते 2ची घेतोय. ती पण लाईन आखून घ्यायची. योगपट्टीचा शेप द्यायचा वरती 1.5 इंचावरती. आता कटोरी ब्लाउज करतोय तर पहिले 3.5 इंचावरती मार्किंग करायचं. ब्लाऊजची कटोरी अशी मोजून घ्यायची. ती जेवढी आहे तेवढी आपल्याला इथे ठेवायची. 5.5 इंचाची कटोरी येते. पुढे 2.5च ठेवली आहे. हा, 2.5च्या इथून जे मार्किंग आलंय. आता गळ्याचा आकार करून घ्या आणि मुंड्याचे दोन्ही आकार करून घ्या. मग कटोरीचा शेप द्यायचा आहे. पहिले बाहेरचा मुंडा करून घेतोय. मुंड्याचा आकार करून घेतलाय. आता गळ्याचा पण शेप करून घ्यायचा आहे. गळ्याचा शेप करून झालेला आहे. गळ्याच्या इथून ब्लाऊज वरती किती कटोरी वरनं ठेवली आहे ते मोजून घ्यायचं. आता इथे 4.5 वरती कटोरी आली आहे तर इथे आणि खालचं 2.5 इंचाचं ते कटोरीच्या शेप मध्ये जोडून घ्यायचं. तिचं मार्किंग झालेलं आहे. ते आपण बाहेरच्या बाजूने कटिंग करतो तसं आधी कटिंग करून घ्यायचं. मग बाकीचे चेंजेस कसे करायचे ते सांग. बाहेरच्या बाजूने पूर्ण कटिंग करून घेतलंय. आता मधून जिथे जॉईंट आहे तिथून पण पेपरला पूर्ण वेगळं करायचं म्हणजे फ्रंट आणि बॅक वेगळा करायचा. वरचं पण शोल्डरचं माप कटिंग करून घ्यायचं आणि मग मधून कटिंग करायचं पेपर. फ्रंट आणि बॅक वेगळे केलेले आहेत. बॅक मध्ये खालून अर्धा इंच उंची आणि साईडने मार्जिनच्या इथून अर्धा इंच उंची कमी करून घ्यायची आणि बॅकचा गळा जिथे विड्थ आली आहे वरती तिथून खाली क्रॉस उंची घ्यायची आणि गळ्याची विड्थ येणार आहे 3 किंवा 3.5. मग ती वरती जॉईन करून गळ्याचा आकार करून घ्यायचा आणि खालून हे सगळं कटिंग करून झाल्यानंतर खालून बॅकचा टक्स येतो तो 4 इंचावरती येतो आणि वरती 3.5 इंच. गळ्याची उंची 9 आहे आणि विड्थला 3 इंच घेतलंय. तो चौकोन वरती ड्रॉ करून गळ्याचा शेप देऊन घ्यायचा आहे आणि बॅक पार्टचे
साईडचा अर्धा इंच आणि खालचा अर्धा इंच आणि गळा कटिंग करून घ्यायचा आहे. बॅकचा पार्टचे सगळे कटिंग करून झालेले आहेत. फ्रंटच्या पार्टवरती फ्रंटचा मुंडा, योकपट्टी, गळा आणि कटोरी कटिंग करून घ्यायचं. कटोरी वाढवून घेतोय. जी आधीची कटोरी आपण काढली होती ती अशी ठेवून मार्किंग करून घ्यायची. कटोरीचा जो ह्या साईडचा तिथे पाव इंच मार्किंग करून तसा सेम गोलाकार भाग करून घ्यायचा. पाव इंच पर्यंत गेलाय, त्याच्या खाली परत पाव इंच जायचंय. आता ह्या साईडला कटोरीच्या दीड इंच घ्यायचंय. 1.5 इंच ते जी लाईन आली आहे तिथे खाली परत पाव इंच जायचं सरळ. आता वरची लाईन इथे वरती कटोरीला जोडून घ्या क्रॉस. आता ते खालचं पाव इंचाची लाईन आणि इकडची खालची पाव इंचाची लाईन मोजून त्याचा सेंटर करायचा. सेंटरच्या इथे कटोरीच्या इथे वरती मार्किंग करायचं. इथे मार्किंग करा. आता हा सेंटर गोलाकार भागाचा सेंटर येतो, चेक करायचं बरोबर आलाय की नाही. सरळ पट्टी ठेवून बरोबर आहे. आता खाली तो जो सेंटर आलाय तिथून खाली 1.5 इंच घ्यायचं सरळ. खाली ती लाईन आखली आहे तो पॉइंट आणि ते दोन्ही पॉइंट जोडून घ्यायचे पट्टीने जोडल्यानंतर ते पूर्ण म्हणजे टक्सची उंची येणार आहे कटोरीची 3.5. तर खालपासून वरती 3.5 इंचावरती कटोरीचं पॉइंट घ्यायचं आहे. तर सरळ लाईन आखून घ्यायची. त्याच्या बाजूला 1.5 इंच मार्किंग करायचं आणि तो टक्स जोडून घ्यायचा वरती. कटोरी वाढीव कटोरी पण झालेली आहे, तर सिंगल पेपरवरती तिचं कटिंग करून घ्यायचं आहे बाहेरच्या बाजूने. आता हे पार्ट सगळे असे कटिंग झालेले आहेत. आता कपड्यावरती असे ठेवून कटिंग करायचे. फक्त योकपट्टीला खालच्या बाजूने पाव किंवा अर्धा इंच उंची वाढते.